पुण्यामध्ये समोर आलेला ड्रग्सचा नवा व्हिडिओ हा हाती लागलेला एक व्हिडिओ आहे। पुण्यामध्ये आज सुद्धा पब्समध्ये सर्रासपणे ड्रग्स मिळतात हे या व्हिडिओवरून अगदी सहजपणे सिद्ध होतंय। पुणे कशी आणि काय झाली आहे ड्रग्सची राजधानी पाहूयात। ही पुण्याची नवी ओळख आहे, ड्रग्स खुलेआम मिळणारं शहर। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाची मातृभूमी आता ड्रग्सचं माहेरघर आणि हिंसाचाराची राजधानी झाली। हे फक्त आम्ही म्हणत नाही, तर आकडेवारीही तेच सांगते। पुण्यात विविध पोलीस स्टेशन्समध्ये साधारण गेल्या 1.5 वर्षात NDPS ऍक्ट अर्थात ड्रग्स संदर्भात तब्बल 155 गुन्हे दाखल झाले। या प्रकरणांमध्ये 215 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ड्रग्सचा 17,84,46,255 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। गांजा, कोकेन, चरस, MD, मशरूम, कॅथा इडुलिस खत, दोडा पावडर, MDMA, अफीम, ब्राउन शुगर, LSD पेपर, हॅश ऑइल, ओझेकुश गांजा, बंटा, टॅब निद्राझिप, टॅब निद्रावेट, हेरोइन आणि मस्केलाइन ड्रग्ज जप्त करण्यात आले। पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये 215 पैकी 190 हे पुरुष आरोपी होते, 15 ह्या महिला आरोपी होत्या आणि 10 हे विदेशी नागरिक होते। म्हणजे कालपासनं पुण्यात विदेशी नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे खूप सारा ड्रग्सचा व्यवसाय फोपावला असं जे म्हटलं जाते त्यात तेवढंसं तथ्य नाही। कुरकुम MIDC पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सुमारे 4,000 कोटी रुपयाचं 1,800 किलोग्रॅम एवढं MD ड्रग पुणे पोलिसांनी पकडलं होतं आणि त्याचा तपास अजूनही सुरू आहे। आता हे प्रकरण CBI कडे देण्यात आलं आहे।